is that we have to learn today what a future perfect tense. We are going to learn future perfect tense. Future perfect tense म्हणजेच काय? What is meant by future perfect tense? Called as पूर्ण भविष्य काळ. Future perfect tense means what? पूर्ण भविष्य काळ. फ्युचर म्हणजे भविष्य काळ, परफेक्ट म्हणजे पूर्ण. सो फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स? फ्युचर परफेक्ट टेन्सचं म्हणणं काय? हिअर वी गो. Somebody will have done something. Future perfect tense means what? Somebody will have done something. ह्याचा अर्थ काय होतो? कर्त्याने काहीतरी केलेलं असेल. Somebody will have done something. कर्त्याने काहीतरी केलेलं असेल. कोणीतरी काहीतरी केलेलं असेल. व्हॉट इज द फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. इट मीन्स दॅट कोणीतरी काहीतरी केलेलं असेल. ह्याच्यामध्ये काय फक्त हे पा परफेक्ट टेन्सेस जे असतात ना, परफेक्ट टेन्सेस मध्ये लक्षात ठेवायचं कायम V3 येतं. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब येतं. कायम V3 येतं परफेक्ट टेन्सेस मध्ये. कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, केलेलं होतं, केलेलं असेल, V3 येतं. पण आता इथे हेल्पिंग वर्ब चेंज झाला. इथे हेल्पिंग वर्ब आलाय विल हॅव. Helping verb is only one, called as will have. I, we, you, they. Will have. He, she, it, Radha, called as will have. Done? Okay. So, what is the example? First examples. रोहनने गृहपाठ पूर्ण केलेला असेल. फॉर्म्युला आहे तुमच्या समोर. काहीच नाही. सब्जेक्ट घ्यायचं, will have घ्यायचं आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचं. चलो, प्लीज मेक द सेंटेन्स. रोहनने गृहपाठ पूर्ण केलेला असेल. टेक सब्जेक्ट ॲट द फर्स्ट. सब्जेक्ट घेतलं रोहन. रोहन सोबत घेतलं विल हॅव. पूर्ण करणे म्हणजे काय? कम्प्लीट. कम्प्लीटचं थर्ड फॉर्म कम्प्लीटेड. रोहन विल हॅव कम्प्लीटेड. रोहनने पूर्ण केलेलं असेल काय? गृहपाठ, द होमवर्क. रोहन विल हॅव कम्प्लीटेड द होमवर्क. रोहन विल हॅव कम्प्लीटेड द होमवर्क. आईने स्वयंपाक केलेला असेल. प्लीज ट्राय एव्हरीवन. आईने स्वयंपाक केलेला असेल. आईने स्वयंपाक केलेला असेल. आईने स्वयंपाक केलेला असेल. मदर विल हॅव कुक्ड द फूड. एवढं पण इनफ आहे. मदर विल हॅव कुक्ड. आईने स्वयंपाक केलेला असेल. मदर विल हॅव कुक्ड. बाबांनी काम संपवलेलं असेल. बाबांनी काम संपवलेलं असेल. करा बरं. फर्स्ट वर्ड घ्यायचं सब्जेक्ट, त्याच्या पुढे विल हॅव घ्या अँड देन थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. बाबांनी काम संपवलेलं असेल. येस एव्हरीवन. बाबांनी काम संपवलेलं असेल. फादर विल हॅव फिनिश्ड द वर्क. संपवणे म्हणजे काय? फिनिश. फिनिशचं थर्ड फॉर्म फिनिश्ड. काम संपवणे. फादर विल हॅव फिनिश्ड द वर्क. वडिलांनी काम संपवलेलं असेल. नेक्स्ट इज शरदने पाणी भरलेलं असेल. शरदने पाणी भरलेलं असेल. करा इंग्लिश मध्ये प्लीज. शरदने पाणी भरलेलं असेल. सब्जेक्ट घ्यायचं, विल हॅव घ्यायचं, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचं. मग शरद विल हॅव फिल्ड द वॉटर. शरदने पाणी भरलेलं असेल. शरद विल हॅव फिल्ड द वॉटर. शरदने पाणी भरलेलं असेल. नेक्स्ट वन. आजीने पूजा केलेली असेल. आजीने पूजा केलेली असेल. इंग्लिश मध्ये टू मेक दिस सेंटेन्स यू शुड नो. आजीला इंग्लिश मध्ये पूजा करण्याला काय बोलतात? ग्रँडमा, ग्रँडमदर, ग्रॅनी. आजीला ग्रॅनी सुद्धा म्हणतात. ग्रँडमदर विल हॅव डन द प्रेयर.
ग्रँडमदर विल हॅव डन द प्रेयर, पूजा केलेली असेल, किंवा वर्शिप्ड बोलतात, आजीने पूजा केली आहे. वर्शिप म्हणजे पूजा करणे. तुम्ही इथे वर्शिपचा थर्ड फॉर्म सुद्धा यूज करू शकता, विच इज कॉल्ड ॲज वर्शिप्ड. WORSH दाखवते वर्शिप. वर्शिप म्हणजे काय? पूजा करणे. आणि वर्शिपचं थर्ड फॉर्म काय? वर्शिप्ड. सो आजीने पूजा केलेली असेल, ग्रँडमदर विल हॅव वर्शिप्ड. आजीने पूजा केलेली असेल, ग्रँडमदर विल हॅव वर्शिप्ड. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? लक्षात आलं? डन. नेक्स्ट वन. सुप्रियानं तिचं पुस्तक पूर्ण वाचलेलं असेल. सुप्रियाने तिचं पुस्तक पूर्ण वाचलेलं असेल. कॅन यू प्लीज मेक द सेंटेन्स? सुप्रियाने तिचं पुस्तक पूर्ण वाचलेलं असेल. सुप्रियाने तिचं पुस्तक पूर्ण वाचलेलं असेल. सुप्रिया विल हॅव फिनिश्ड रीडिंग हर बुक. सुप्रिया विल हॅव फिनिश म्हणजे तिचं पुस्तक तिने पूर्ण वाचून संपवलेलं असेल, असं याचं सेन्स आहे. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, सुप्रिया विल हॅव रेड हर बुक. पण आता इथं असं आहे ना की पूर्ण वाचलेलं असेल म्हणून फिनिश्ड यूज केलंय, पूर्ण वाचून टाकलेलं असेल असं. सो सुप्रिया विल हॅव फिनिश्ड रीडिंग हर बुक. दोन वर्ब झाले ना, फिनिश आणि रीड, मग दुसऱ्याला ING लावून टाकलं. सुप्रिया विल हॅव फिनिश्ड रीडिंग हर बुक. नेक्स्ट वन. सैनिकांनी शत्रूला पराभूत केलेलं असेल. सैनिकांनी शत्रूला पराभूत केलेलं असेल. सैनिक म्हणजे काय? सोल्जर्स. सोल्जर्स विल हॅव, पराभूत करण्याला डिफीट म्हणतात. डिफीटचा थर्ड फॉर्म वापरायचा, डिफिटेड. The soldiers will have defeated the enemy. Soldiers will have defeated the enemy. राजानं सभा घेतलेली असेल. राजानं सभा घेतलेली असेल. कॅन यू प्लीज ट्राय? राजानं सभा घेतलेली असेल. राजानं सभा घेतलेली असेल. किंग विल हॅव हेल्ड द मीटिंग. किंग विल हॅव हेल्ड द मीटिंग. घेणेला हेल्ड बोलतात. द किंग विल हॅव हेल्ड द मीटिंग, किंवा कंडक्ट पण म्हणतात. किंग विल हॅव कंडक्टेड द मीटिंग असं पण चाललं असतं, और हेल्ड पण म्हणू शकतो. शशांकने चित्र पूर्ण काढलेलं असेल. करा बरं ट्राय. शशांकने चित्र पूर्ण काढलेलं असेल. शशांकने चित्र पूर्ण काढलेलं असेल. शशांकने चित्र पूर्ण काढलेलं असेल. पावरच्या सारखं, जसं पुस्तक पूर्ण वाचलेलं असेल तसं चित्र पूर्ण काढलेलं असेल. शशांक विल हॅव फिनिश्ड द ड्रॉइंग. शशांक विल हॅव फिनिश्ड द ड्रॉइंग म्हणजे त्याने चित्र पूर्ण काढून टाकलेलं असेल. शशांक विल हॅव फिनिश्ड द ड्रॉइंग. पत्रकारांनी बातमी रिपोर्ट केलेली असेल. पत्रकारांनी बातमी रिपोर्ट केलेली असेल. इट बिकम्स द रिपोर्टर्स. सब्जेक्ट घेतलं पत्रकार, पत्रकार म्हणजे रिपोर्टर, पुढे घेतलं विल हॅव. रिपोर्टर्स विल हॅव रिपोर्टेड द न्यूज. रिपोर्टर्स विल हॅव रिपोर्टेड द न्यूज. सो लक्षात येतंय काहीच नाहीये, सब्जेक्ट घेतोय, त्याच्या पुढे विल हॅव घेतोय आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतोय. सो सुप्रियाने तिचं पुस्तक पूर्ण वाचलेलं असेल. सुप्रिया विल हॅव फिनिश्ड रीडिंग हर बुक. सोल्जर्स विल हॅव डिफिटेड द एनिमी. King will have held the meeting. Shashank will have finished the drawing. Reporters will have reported the news. अशा प्रकारे we can make the sentences. ठीक आहे ना? Now, next one. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या असतील. These are the verbal questions. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या असतील. सब्जेक्ट घ्यायचं शिक्षक एक नंबरला,
असतील म्हणजे काय, विल हॅव घ्यायचं. तपासणीला चेक बोलतात, त्याचं थर्ड फॉर्म आहे, ते घेऊन टाका. उत्तरपत्रिका त्याचं फोर्थ फॉर्म यूज करून टाका. 1 2 3 4. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या असतील. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या असतील. टीचर विल हॅव चेक्ड द पेपर्स. टीचर विल हॅव चेक्ड द पेपर. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या असतील. टीचर विल हॅव चेक्ड द पेपर्स. शिक्षक म्हणजे काय, टीचर विल हॅव, तपासणे म्हणजे चेक, उत्तरपत्रिका म्हणजे पेपर्स. द टीचर विल हॅव चेक द पेपर्स. आता याचा प्रश्न करायचा आपल्याला, शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या असतील का. वी हॅव टू मेक द क्वेश्चन ऑफ इट. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या असतील का प्रश्न आहे. मग काय करा, विल आधी घ्या, टीचर नंतर घ्या. विल आधी घ्या, टीचर नंतर घ्या. हाऊ इट बिकम्स, विल द टीचर हॅव चेक्ड द पेपर्स. विल आधी, टीचर नंतर. विल टीचर हॅव चेक्ड द पेपर्स. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या असतील का. विल आधी घ्यायचं, विल हॅव आधी नाही घ्यायचं. विल आधी, टीचर नंतर. हॅव त्याच्याच जागेवरती आहे. फक्त विल आणि टीचर हे दोघांमध्येच इंटरचेंजेस करायचे. विल टीचर हॅव चेक द पेपर्स. पुढे, शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या नसतील. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या नसतील. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या नसतील. मग काय करणार आहे, फक्त विलला नॉट जॉईन करणार आहे. टीचर विल नॉट हॅव चेक्ड द पेपर्स. टीचर विल नॉट हॅव चेक्ड द पेपर्स. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या नसतील. टीचर विल नॉट हॅव चेक्ड द पेपर्स. अँड देन, शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या नसतील का. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या नसतील का. And it becomes, won't the teacher have checked the papers. Won't teacher have checked papers. Won't आधी, will ला not लावलं, won't आधी, टीचर नंतर. won't teacher have checked the papers. लक्षात आलं. आता याचा सराव प्रेझेंट परफेक्ट मध्ये झालाय, पास्ट परफेक्ट मध्ये झालाय, फ्युचर परफेक्ट तसंच आहे. फक्त विल ला आधी घ्यायचं. क्वेश्चन करायचं तर विल ला आधी घेतलं, निगेटिव्ह लावायचं तर विल ला नॉट लावायचं, आणि निगेटिव्हचं क्वेश्चन आहे तर विल ला नॉट लावून ते विल इथे वोंट ऍज अ वोंट घेतलं सुरुवातीला. अँड वी आर डन. येस येस, इन द सेम पेज. गॉट इट. नेक्स्ट वन इज, त्यांनी घर बांधलेलं असेल. त्यांनी घर बांधलेलं असेल. त्यांनी घर बांधलेलं असेल. दे विल हॅव बिल्ट द हाऊस. बांधणे म्हणजे बिल्ड, बिल्डचं थर्ड फॉर्म बिल्ट. दे विल हॅव बिल्ट द हाऊस. तुम्हाला तुम्ही पीडीएफ दिलीत ना, त्याच्यात खूप वर्ब्स आहेत, 1000 वर्ब्स आहेत, सगळे वाचायचे. दररोज एक का होईना पेज, एक पेज दररोज वाचायचा त्याच्यातलं, म्हणजे ते 1000 वर्ब्स पाठ होणार तुमचे. एकदम नाही होणार ते, एक पेज रोज वाचायचं. त्यांनी घर बांधलेलं असेल. दे विल हॅव बिल्ट द हाऊस. दे विल हॅव बिल्ट द हाऊस. पुढे, त्यांनी घर बांधलेलं असेल का. त्यांनी घर बांधलेलं असेल का. क्वेश्चन आहे. मग काय करणार आहात, व्हॉट टू डू, टेक विल ऍट द फर्स्ट. हे जे विल आहे ना, हे सगळ्यात आधी घ्यायचं. विल आधी घ्या, दे नंतर घ्या. हाऊ इट बिकम्स, विल दे हॅव बिल्ट द हाऊस. त्यांनी घर बांधलेलं असेल का. विल दे हॅव बिल्ट द हाऊस. देन, त्यांनी घर बांधलेलं नसेल. त्यांनी घर बांधलेलं नसेल. त्यांनी घर बांधलेलं नसेल. त्यांनी घर बांधलेलं नसेल. निगेटिव्ह आहे. दे विल ला नॉट लावलं. दे विल नॉट हॅव बिल्ट द हाऊस. दे विल नॉट हॅव बिल्ट द हाऊस. त्यांनी घर बांधलेलं नसेल का. मग काय, विल ला नॉट लावून वोंट आधी घेतलं.
विलला नॉट लावलं, वोंट आधी घेतलं आणि पुढचं सेंटेन्स ऍज इट इज. वोंट दे हॅव बिल्ट द हाऊस, वोंट दे हॅव बिल्ट द हाऊस, त्यांनी घर बांधलेलं नसेल का? नेक्स्ट वन. लक्षात आलं वर्बल कसे केले जातात? व्हेरी इझी द वर्बल्स आर. आता हे सेम टेन्सेस होते, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट टेन्स, सगळे सेम होते. चलो नाव हिअर आर सम प्रॅक्टिस सेंटेन्सेस प्रेझेंटिंग इन फ्रंट ऑफ यू ऑल. तुम्ही मला आन्सर्स करून दाखवायचे, ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज यूज करायचं, यूज हॅव और हॅज, ठीक आहे. V3 येणार आहे सगळीकडे. इथे आता क्वेश्चन करा, असर्टिव्ह करा, निगेटिव्ह करा, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह करा, काही करा, V3 येणार आहे. मग इथे हॅव हॅज वापरा प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये चुकलं सगळंच, पास्ट मध्ये हॅड वापरा आणि फ्युचर मध्ये विल हॅव वापरा. आणि चला बनवा वाक्य. सेंटेन्सेस इन फ्रंट ऑफ यू. बरोबर नाही दिसत. लेट मी इरेज इट. I couldn't write it properly today. त्याने पैसे चोरले आहेत. चोरलेला इंग्लिश मध्ये स्टील बोलतात. स्टील, स्टोल, स्टोलन. थर्ड फॉर्म इज स्टोलन. त्याने पैसे चोरलेले आहेत. चलो प्लीज मेक. पहिल्या ह्याच्यात हॅव हॅज वापरा, इथे हॅड वापरा, इथे विल हॅव वापरा. Sentences, but you had to take the first column of to have. It is the second one. त्याने पैसे चोरलेले आहेत, त्याने पैसे चोरलेले होते, त्याने पैसे चोरलेले असतील. Making it. Come on, all of you, please make it. Make the sentences ready. त्याने पैसे चोरलेले आहेत, त्याने पैसे चोरलेले होते, त्याने पैसे चोरलेले असतील. It becomes like he has stolen money. He has stolen money. त्याने पैसे चोरलेले होते तर हॅड येणार. He had stolen money. त्याने पैसे चोरलेले असतील. He will have stolen money. ठीक आहे. Have has plus V3, had plus V3, will have plus V3. त्याने पैसे चोरलेले आहेत, त्याने पैसे चोरलेले होते, त्याने पैसे चोरलेले असतील. He has stolen money, he had stolen money, he will have stolen money. Now, आता काय, त्याने पैसे चोरलेले आहेत का, त्याने पैसे चोरलेले होते का आणि त्याने पैसे चोरलेले असतील का. प्रत्येक वाक्याचं हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचं. चलो एव्हरीवन कम ऑन, चेक हेल्पिंग वर्ब इन द बिगिनिंग. वाक्याची सुरुवात करा हेल्पिंग वर्बने. स्टार्ट युअर सेंटेन्स बाय हेल्पिंग वर्ब प्लीज. प्रत्येक वाक्यात हेल्पिंग वर्ब आधी घ्या. सेकंड ऍट द फर्स्ट, एव्हरीवेअर. आर यू डन? झालं? चेक. त्याने पैसे चोरलेले आहेत का, त्याने पैसे चोरलेले होते का, त्याने पैसे चोरलेले असतील का. दिस इज द सेंटेन्स ना.
मग काय करायचं, सगळ्या वाक्यातला दुसरा शब्द 1 नंबरला, पहिला शब्द 2 नंबरला. And how it becomes then? Let's check. It will be like that. Has he stolen money? त्याने पैसे चोरलेले आहेत का? Has he stolen money? त्याने पैसे चोरले होते का? Had he stolen money? Had he stolen money? And will he have stolen money? त्याने पैसे चोरलेले असतील का? Will he have stolen money? दिस इज हाऊ वी कॅन मेक द सेंटेन्सेस. आता निगेटिव्ह करायचं. करा बरं, निगेटिव्ह मध्ये वाक्यात सब्जेक्टच येणार स्टार्टिंगला. हे पहिलंच वाक्य कन्सिडर करा, पहिली रो कन्सिडर करा आणि त्याच्यात हेल्पिंग वर्बला फक्त नॉट लावा. हॅजला नॉट लावा, हॅझंट करा, हॅडला नॉट लावा, हॅडंट करा, विलला नॉट लावा, वोंट करा. हॅव पुढे ऍज इट इज घ्या. चलो प्लीज मेक ऑल ऑफ यू मेक इट निगेटिव्ह. त्याने पैसे चोरलेले नाहीत, त्याने पैसे चोरलेले नव्हते, त्याने पैसे चोरलेले नसतील. To make it negative, he has not stolen money. He had not stolen money. He will not have stolen money. किंवा he hasn't stolen money. He hadn't stolen money. He won't have stolen money. He won't have stolen money. नेक्स्ट वन. त्याने पैसे चोरलेले नाहीत का? त्याने पैसे चोरलेले नव्हते का? त्याने पैसे चोरलेले नसतील का? चलो प्लीज मेक द सेंटेन्स. निगेटिव्ह आहे, निगेटिव्हचं क्वेश्चन आहे. सो हेल्पिंग वर्बला नॉट लावून हेल्पिंग वर्ब आधी घ्या, बाकी ऍज इट इज. हाऊ इट बिकम्स. त्याने पैसे चोरलेले नाहीत का? त्याने पैसे चोरलेले नव्हते का? त्याने पैसे चोरलेले नसतील का? मग काय करायचं, हॅजला नॉट लावून हॅज आधी घ्या. हॅझंट ही स्टोलन मनी. पुढे त्याने पैसे चोरलेले नव्हते का? हॅडला नॉट लावून हॅड आधी घ्या. हॅडंट ही स्टोलन मनी. त्याने पैसे चोरलेले नसतील का? विलला नॉट लावा आणि आधी घ्या. झालं वोंट ही हॅव स्टोलन मनी. वोंट ही हॅव स्टोलन मनी. त्याने पैसे चोरलेले नसतील का? आलं लक्षात सगळ्यांच्या? एव्हरीबडी डिड यू अंडरस्टँड इट प्रॉपरली? या. चलो नेक्स्ट वन. इन द सेम वे यू आर गोना ट्रान्सलेट. राधाने फूल तोडलेलं आहे. प्लक. प्लक आपण पाहिलाय हा शब्द. तोडणेला प्लक बोलतात. प्लकचं सेकंड फॉर्म इट इज PLUCKED. PLUCKED. प्लक्ड. यूज करायचं इकडे प्लक्ड. राधाने फूल तोडलेलं आहे. प्लक्ड वर्ब मध्ये इथे काहीच चेंज नाही होत. चेंजेस फक्त कुठे होतात, हेल्पिंग वर्ब्स इंटरचेंजेस होतात. चला करा. व्हेरी इझी. हा, दिस टेबल इज व्हेरी इझी इफ यू ट्राय टू अंडरस्टँड. चलो प्लीज मेक इट. मेन सेंटेन्स बनवा बरं सगळ्यात आधी. येस. राधाने फूल तोडलेलं आहे. राधा हॅज प्लक्ड फ्लावर. राधाने फूल तोडलं होतं. राधा हॅड प्लक्ड फ्लावर. राधाने फूल तोडलेलं असेल
राधा will have plucked flower. बरोबर आहे. राधा will have plucked flower. Next one. Now please do make the questions. आता काय करणार आहे तुम्ही? प्रत्येक वाक्यातलं हेल्पिंग वर्ब आधी घ्या. गेट दिस हेल्पिंग वर्ब ॲट द फर्स्ट. प्रत्येक वाक्यातलं हेल्पिंग वर्ब जे 2 नंबरला आहे स्टार्टिंगला घ्यायचं. येस ऑल ऑफ यू. येस एव्हरीबडी, आर यू डन? राधाने फुल तोडलेलं आहे का? राधाने फुल तोडलेलं होतं का? राधाने फुल तोडलेलं असेल का? मग काय करणार आहे? हेल्पिंग वर्ब आधी घेतलं की काय झालं? हॅज राधा प्लक्ड फ्लावर, हॅड राधा प्लक्ड फ्लावर, अँड देन इकडे काय करणार आपण? विल राधा हॅव प्लक्ड फ्लावर. विल राधा हॅव प्लक्ड अ फ्लावर. नेक्स्ट वन. आता काय? निगेटिव्ह कम्स हिअर. येस डन. हाऊ कॅन वी मेक? आता फक्त काय करायचं होतं? व्हॉट वी हॅव टू डू ओनली इथे. इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे? वी जस्ट हॅव टू जॉईन नॉट टू द हेल्पिंग वर्ब. राधा हॅज नॉट प्लक्ड अ फ्लॉवर और राधा हॅझंट प्लक्ड अ फ्लॉवर. राधा हॅडंट प्लक्ड अ फ्लॉवर. राधा वोंट हॅव प्लक्ड अ फ्लॉवर. राधा हॅझंट प्लक्ड अ फ्लॉवर. राधा हॅडंट प्लक्ड अ फ्लॉवर. राधा वोंट हॅव प्लक्ड अ फ्लॉवर. राधाने फुल तोडलं नाही का? राधाने फुल तोडलं नव्हतं का? राधाने फुल तोडलं नसेल का? येस एव्हरीवन.
येस, डन एव्हरीवन. आर यू डन विथ इट? केलं सगळ्यांनी बरोबर वेळ वगैरे घेऊन? प्लीज मेक द सेंटेन्स. या, check. What should be the answer? Hasn't Radha plucked a flower? Hadn't Radha plucked a flower? Won't Radha have plucked a flower? Right? इथे फक्त प्रॅक्टिसची गरज असते गाईज. एकदा टेन्स मध्ये फॉर्म्युला, त्याचं हेल्पिंग वर्ब जे काय आहे, त्याचं पॅटर्न जे आहे, कॉन्सेप्ट जे आहेत, क्वेश्चन असेल हेल्पिंग वर्ब आधी निगेटिव्ह येते नॉट त्याला लावायचं, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह येते हेल्पिंग वर्ब नॉट लावून आधी घ्यायचं. हे थिअरी एकदा क्लिअर झाली की पुढे फक्त प्रॅक्टिसचा विषय राहतो अँड यू हॅव टू प्रॅक्टिस. प्लीज रीड द सेंटेन्सेस. राधाने फुल तोडलं आहे. राधा हॅज प्लक्ड अ फ्लावर. राधाने फुल तोडलं होतं. राधा हॅड प्लक्ड अ फ्लावर. राधाने फुल तोडलेलं असेल. राधा विल हॅव प्लक्ड अ फ्लावर. राधाने फुल तोडलं आहे का? हॅज राधा प्लक्ड अ फ्लावर. राधाने फुल तोडलं होतं का? हॅड राधा प्लक्ड अ फ्लावर. राधाने फुल तोडलेलं असेल का? विल राधा हॅव प्लक्ड अ फ्लावर. राधाने फुल तोडलं नाही. राधा हॅज नॉट प्लक्ड अ फ्लावर. राधाने फुल तोडलेलं नव्हतं. राधा हॅड नॉट प्लक्ड अ फ्लावर. राधाने फुल तोडलेलं नसेल. राधा वोंट हॅव प्लक्ड फ्लावर. राधाने फुल तोडलं नाही का? हॅझंट राधा प्लक्ड फ्लावर. राधाने फुल तोडलं नव्हतं का? हॅडंट राधा प्लक्ड फ्लावर. राधाने फुल तोडलेलं नसेल का? वोंट राधा हॅव प्लक्ड फ्लावर. लक्षात आलं? चलो, नाव सम रॅन्डम सेंटेन्सेस. एव्हरीबडी प्लीज मेक द ट्रान्सलेशन्स ऑफ इट. करा बरं. आता रॅन्डम सेंटेन्सेस येत आहेत. जमतंय का? पहा व्यवस्थित. प्लीज मेक. Yes, please try, all of you. झालं? मे आय हेल्प यू? चलो, प्लीज चेक. हाऊ कॅन वी मेक. तिने गृहपाठ पूर्ण केलेला नाही. काय करायचं? इकडे लक्ष द्या. इकडे या गाईज. थोडस कन्फ्युजिंग होऊ शकतं. इट इज क्वाईट डिफिकल्ट. एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन हिअर. तिने गृहपाठ पूर्ण केलेला नाही. काय करायचं आता? नाहीचं उलट करा. नाहीचं उलट असतं आहे. नाहीचं उलट काय असतं? आहे. सो तिने गृहपाठ पूर्ण केलेला आहे. हे करायचं इंग्लिशमध्ये. हे तर तुम्हाला शी हॅज कम्प्लिटेड होमवर्क. आणि काय निगेटिव्ह आहे. फक्त हॅजला नॉट लावायचं. शी हॅज नॉट फिनिश्ड हर होमवर्क ऑर शी हॅज नॉट कम्प्लिटेड द होमवर्क. ओके. आपण घर साफ केलेलं असेल. एंडिंगला काय आलं? ल प्लस असेल.
ल प्लस आहे आलं तर प्रेझेंट परफेक्ट, ल प्लस होता आलं तर पास्ट परफेक्ट, ल प्लस असेल आलं तर फ्युचर परफेक्ट. आपण घर साफ केलेलं असेल, वी विल हॅव क्लीन्ड द हाऊस, वी विल हॅव क्लीन्ड द हाऊस. आता इकडे पहा व्यवस्थित, हा खालचं वाक्य नीट पहा. राधाने स्टेजवर नृत्य केले नव्हते का? राधाने स्टेजवर नृत्य केलेले नव्हते का? आता थोड्या वेळ काय आहे ना, हे जाऊ दे, का डिसअपिअर करा. नव्हते आलं ना, नव्हतेचं उलट काय असतं? होते. नव्हतेचं उलट काय? होते ना. नाहीचं उलट आहे. हे पहा, आहे नाही, होतं नव्हतं असं असतं. नव्हतेचं उलट होतं का? राधाने स्टेजवर नृत्य केलेले होते. राधा हॅड डान्स्ड ऑन स्टेज. पण काय वाक्य निगेटिव्ह आहे. मग राधा हॅड नॉट डान्स्ड ऑन द स्टेज. पण निगेटिव्हचा पण प्रश्न आहे. मग हॅडंट राधा डान्स्ड ऑन द स्टेज? हे पहा, हॅडंट राधा डान्स्ड ऑन द स्टेज. मी त्या मंदिराला भेट दिली आहे. हे तर नॉर्मल सेंटेन्स आहे. आय हॅव व्हिजिटेड दॅट टेम्पल. त्यांनी काम पूर्ण केलेलं असेल का? थोड्या वेळ का काय करा, डिसअपिअर करून टाका हे का थोडा वेळ. मग त्यांनी काम पूर्ण केलेलं असेल, दे विल हॅव फिनिश्ड द वर्क. त्यांनी काम पूर्ण केलेलं असेल का? तर विल आधी, दे नंतर, विल दे हॅव कम्प्लिटेड द टास्क, और डिपेंड्स ऑन वाक्य म्हणू शकतो. विल दे हॅव कम्प्लिटेड द टास्क, विल दे हॅव फिनिश्ड द टास्क, विल दे हॅव completed the work, will they have finished the work, अशा प्रकारे आपण वाक्य म्हणू शकतो. सो दिस वॉज ऑल अबाउट फ्युचर परफेक्ट टेन्स. इथे आपण पाहिलं आज प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिला, पास्ट परफेक्ट टेन्स पाहिला आणि फ्युचर परफेक्ट टेन्स पाहिला. आज फ्युचर परफेक्ट टेन्स पाहून हे तीनही परफेक्ट टेन्सेसची रिव्हिजन केली. इथे आपण कंप्लीट केले आपले 9 टेन्सेस: प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, सिंपल प्रेझेंट, सिंपल